केलं तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर लोकांनी फोन केले. त्याच्यामध्ये आपण नावं शोधून दिली त्यांना, त्यांचे पोलीस स्टेशन क्रमांक सांगितले आणि ज्या लोकांमध्ये काही साधारणपणे 25 ते 30 कॉल असे पण होते की बाबा आमची नावच मिळत नाही, मग त्यांना हा पण आपण पर्याय दिला आणि त्या पद्धतीने त्यांना गाईड केलेला आहे 6 नंबरचा आणि नंतर तुम्ही करा, आता शक्य नाही होणार आपल्याला. अशा प्रकारे खूप चांगला उपक्रम तोही झाला आणि त्याचा वापर आजही चालू आहे. आपल्या इथं पण आपली जी 1950 ही जी हेल्पलाईन ती पण चालूच आहे आणि मतदान होईपर्यंत, पूर्ण होईपर्यंत 13 तारखेला हे सर्व जे काही हेल्पलाईन्स आहेत ते चालू राहतील, जेणेकरून जास्तीत जास्त मतदारांना ही माहिती मिळेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीचं नाव मतदार यादीमध्ये आहे तो मतदानाला मुकणार नाही, अशा प्रकारची आम्ही व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. साधारणपणे 5 पेक्षा जास्त अशा इमारती ज्या आहेत त्या 510 एवढ्या इमारती आपल्याकडे आहेत. आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये बारामती, आता बारामतीच्या बाबतीत बोलत नाही, 3 मतदारसंघामध्ये जे आहेत केवळ महिला मॅनेज पोलिंग बूथ 15 आहेत. नंतर नोकरीत नव्याने रुजू झालेले आमचे जे कर्मचारी आहेत यंग ऑफिसर्स मॅनेज बूथ हे पण 15 आहेत. अपंग व्यक्तीकडून, दिव्यांगांकडून ते पण 15 आहेत. काही वैशिष्ट्य असलेले पोलिंग बूथ आहेत, ते पण असे वेगवेगळ्या पद्धतीने सजवलेले, वेगळ्या पद्धतीचे काहीतरी, साधारणपणे आता रायरेश्वरला सगळ्यात आपण वैशिष्ट्य म्हणून केला तसे पण 15 आहेत. अशा गोष्टी आपण केल्या जेणेकरून तो एक वेगळा त्याला म्हणूयात अनुभूती लोकांना किंवा अनुभव मिळावा, अशा पद्धतीने आपण बूथचं नियोजन केलेलं आहे. मतदार यादीमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे अशा आपण कार्यक्रम केलेले आहेत. आता सगळ्यात महत्वाचं जे काही पोलिंगच्या बाबतीमध्ये जी तयारी आहे ती संपूर्णतः पूर्ण झाली. यासाठी आवश्यक जे मनुष्यबळ आहे, त्यांचं प्रशिक्षण, त्यांना जे लागणार आहे मतदान पूर्ण करण्यासाठी किंवा ते पूर्णपणे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारं साहित्य, वेबकास्टिंग, या सर्व बाबी पूर्ण झालेल्या आहेत. ट्रान्सपोर्टेशन पण ऑलरेडी आज रात्रीपासून सुरू होईल. म्हणजे ईव्हीएम ज्या आहेत त्या ज्या रुरल म्हणजे शिरूर मधल्या आणि मावळ मधल्या ईव्हीएम ऑलरेडी गेल्या आहेत त्यांच्या एअरवनकडे. पुण्याच्या ईव्हीएम रात्री जातील आज डिस्पॅच करण्यासाठी. सर्व एआरओनी म्हणजे सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये रिसीट आणि डिस्पॅचची खूप सुंदर व्यवस्था केलेली आहे. आणि यावर्षी जास्तीत जास्त आपण म्हणतोय की 10 मिनिटाच्या आतमध्ये कुठली पार्टी आली मतदान संपल्यानंतर केवळ 10 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये ताबडतोब त्यांचं साहित्य स्वीकारून त्यांना आपण रिलीव्ह करू शकू, अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे. यावेळेला खूप चांगलं त्याला समन्वय पोलीस खातं असेल, महसूल खातं आहे, महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद प्रशासन, आरोग्य विभाग, महानगरपालिकेचे सर्व प्रशासनातील सर्व खूप चांगलं नियोजन या सगळ्या बाबतीमध्ये. महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण जे काही आमची जी काही मतदान केंद्र त्याची स्वच्छता, गृह पिण्याचं पाणी याच्या व्यवस्था केलेल्या आहेत. मेडिकल किट्स आपण प्रत्येक मतदान केंद्रावर ठेवलेली आहेत, सेक्टर ऑफिसरकडे ठेवलेली आहेत. 200 हॉस्पिटल पूर्ण जिल्ह्यामधल्या या हॉस्पिटलवर आम्ही कॅशलेस सुविधेसाठी करार केलेले आहेत, जेणेकरून मतदान प्रक्रियेमध्ये काही कर्मचाऱ्यांना कोणाला त्रास झाला तर ताबडतोब त्यांना ऍडमिट करता येईल. बारामतीमध्ये मागच्या वेळेला खडकवासल्यामध्ये 6 व्यक्तींना त्रास झाला होता आणि त्यांना आपण तात्काळ वैद्यकीय उपचार पुरवले, जेणेकरून कुठल्या प्रकारची दुर्घटना होऊ नये त्यासाठी आपण नियोजन केलेलं आहे. त्यामुळं पोलिंग स्टेशन, पोलिंग स्टाफ, पोलिंग मटेरियल, ट्रान्सपोर्टेशन, कम्युनिकेशन या बाबतीमध्ये कुठली अडचण आपल्याला नाही. पुरेसा किंवा जास्त पोलीस बंदोबस्त आपल्याला आलेला आहे. त्याच्यामध्ये मग स्टेट पोलीस असो, सेंट्रल आर्म पोलीस फोर्स असो, SRPF असो आणि होमगार्ड, अशा पूर्ण सगळ्या गोष्टी आपल्याकडे पुरेशा आहेत. आणि या बाबतीमध्ये निवडणूक निरीक्षक जे आहेत पोलीस त्यांनी पण खूप समाधान व्यक्त केले. मुख्य निवडणूक म्हणजे जनरल इलेक्शन ऑब्झर्वर, पोलीस ऑब्झर्वर आणि एक्सपेंडिचर ऑब्झर्वर 12 एकूण ऑब्झर्वर आज रोजी पुण्यामध्ये म्हणजे पूर्ण याच्यासाठी आले होते. आता 9 आहेत. बारामतीचे 3 ऑब्झर्वर आता नाही आहेत, पण त्यांच्या वारंवार पोलिसांबरोबर बैठका, बंदोबस्ताच्या बाबतीमध्ये त्यांच्या विशेष बैठका आणि सर्व तयारीच्या बाबतीमध्ये पण त्यांनी पूर्णपणे पाहणी करून त्यांच्या काही सजेशन्स असतील तर त्याही आम्ही पूर्तता केलेल्या आहेत. त्यामुळे सर्वार्थानं एक चांगली, पारदर्शक आणि चांगल्या वातावरणामध्ये निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. या बाबतीमध्ये आत्तापर्यंत ज्या कारवाई केल्या गेल्या, काही 2 महत्त्वाच्या सूचना मी सगळ्यात शेवटी करेन.
की ज्याच्यामध्ये आपल्याला मला मदत लागणार आहे. या बाबतीमध्ये नागरिकांना, मतदारांना आपण थोडंसं सांगितलं पाहिजे आणि त्याच्याकडून एक मेसेज जो महत्त्वाचा जो आहे, ज्या काही गोष्टी घडल्या पूर्वी कायद्यातील काही तरतुदी या बाबतीमध्ये सुद्धा मला आपल्याला सर्वांना विनंती करायची आहे की आपण आज आणि उद्या आणि परवासुद्धा, आज इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या माध्यमातून आणि उद्या परवा दोन्ही माध्यमातून आपण मतदारांपर्यंत पोचवा. आणि त्याच्यामध्ये जे बऱ्याच वेळेला उत्साहापोटी, काही वेळेला अज्ञानापोटी बरेच चुकीचे मेसेज, चुकीची माहिती मतदारांपर्यंत जाते आणि त्यामुळे एक संभ्रम निर्माण होतो. त्याच्यासाठी ते टाळण्यासाठी काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जी आत्तापर्यंत जी कारवाई केलेली आहे, तर आपल्याकडं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये स्टॅटिक टीम्स आणि फ्लाइंग स्क्वॉड्स असे वेगवेगळ्या संख्येमध्ये उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर याच्या तुलनेमध्ये मोठी कारवाई आपण केली आहे. पूर्ण जिल्ह्यामधली जर माहिती मी आपल्याला दिली तर आत्तापर्यंत साधारणपणे 4,34,00,000 एवढी कॅश आपण सीज केली आहे. जे दारू आहे ती दारू साधारणपणे 4,09,00,000ची दारू याच्यामध्ये सीज झालेली आहे. ड्रग्ज जे आहेत ते 1,14,00,000च्या ड्रग्ज, प्रेशियस मेटल्स म्हणजे सोनं वगैरे, चांदी अशा प्रकारचे जे आहेत ते साधारणपणे 1,59,00,000पर्यंत आपण सीज केलेले आहेत. वेगवेगळे फ्रीबीज ज्याला म्हणतात किंवा ॲटम्स म्हणतात, साड्या बिड्या अशा प्रकारचे ॲटम्स, ते पण साधारणपणे 2,78,00,000 एवढ्या रकमेचे आपण सीज केले आहेत. इतरही काही फ्रीबीज आहेत त्या पण सीज केलेल्या आहेत. असं की 13,96,00,000 रुपये एवढं सीजर पूर्ण जिल्ह्यामध्ये झालं. सी विजिल, जे सिटिझन विजिल ज्याला आपण तक्रारी करू शकतो आपण ॲपवर सी विजिल, तर आपल्याकडं 1,505 तक्रारी आज अखेर सकाळपर्यंत प्राप्त झाल्या होत्या आणि त्यापैकी 1,329 तक्रारींवर आपण तात्काळ कारवाई केलेली आहे. काही तक्रारीमध्ये चुकीच्या होत्या किंवा त्यात काही तथ्य नव्हतं, त्यामुळे त्या वगळलेल्या आहेत. या गोष्टी आपण सातत्यपूर्वक करत राहू आणि 13 तारखेच्या मतदान संपेपर्यंत सुद्धा हे SST आणि FSTचं कामकाज चालू राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण निवडणूक कालावधीमध्ये आत्तापर्यंत साधारणपणे 100पेक्षा जास्त जाहिरातींचं प्रमाणीकरण केलेलं आपण आणि हा एक मोठा विक्रम मानावा लागेल. पूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण जाहिरातीचं प्रमाणीकरण केलं आणि MCMCच्या माध्यमातून जवळजवळ 38 सोशल मीडिया अकाउंट आणि प्रमाणीकरण न केलेल्या अनेक जाहिराती आपण काढून टाकल्या. त्या लोकांना नोटीस दिली आणि त्या नोटीस दिल्यानंतर ताबडतोब त्या जाहिराती किंवा सोशल मीडिया पोस्ट ताबडतोब त्यांनी काढून टाकल्या. सर्वच पक्षाच्या बहुतांशी उमेदवारांना आम्ही नोटिसा दिल्या होत्या. त्या पक्षाच्या काही प्रमुख व्यक्तींना पण आम्ही नोटिसा दिल्या होत्या आणि एक फार मोठी मला वाटतं एक उपलब्धी आहे. आणि मतदान सुरू झाल्यानंतर किंवा मतदानाच्या 48 तासानंतर कुठल्याही सोशल मीडिया किंवा टी व्हीवर एखादी बातमी आली तर त्याच्यात ताबडतोब ॲक्शन घ्यावी लागते आपण. आणि ते जर नाही घेतली तर बऱ्याच वेळेला निवडणूक आयोगाकडनं आम्हाला ATR मागितला जातो. ही जर ॲक्शन आपण 100% प्रकरणांवर तात्काळ कारवाई केली त्यामुळे आपल्याला एकही ATR प्राप्त नाही. इलेक्शन कमिशनचा आपण अगोदरच त्याच्यावर कारवाई केली होती आणि ही कारवाई आता पुढचे जे काही आता काळ राहिलेला आहे त्याप्रमाणे सजग आम्ही राहू आणि त्याच्यामध्ये तीही कारवाई करू, याच्यामध्ये काहीच अडचण नाही. साधारणपणे आपल्याकडं 1776 इमारती आहेत. प्रत्येक इमारतीवर आम्ही किमान एक व्हीलचेअर दिले. तर आपल्याकडे 2300 साधारणपणे व्हीलचेअरची व्यवस्थापन केलेली आहे आणि जर कोणी आपल्याला सांगितलं तर त्यांना मी मागे सांगितल्याप्रमाणे आपण सहाय्य करण्यासाठी वाहन पण देतो आहे, प्लस असिस्टंट पण देतो आहे, जेणेकरून दिव्यांग मतदारांना कुठलाही त्रास होणार नाही आणि वयस्कर आणि दिव्यांग यांना प्रायोरिटीनं प्रवेश मिळेल आतमध्ये, अशा प्रकारची सोय पण आम्ही केलेली आहे. एक महत्त्वाची जी सूचना आहे किंवा आपल्याला माहितीसाठी सांगतो, इलेक्शन कमिशननी नवीन जी काही आपल्याला यंदा यावेळच्या इलेक्शनमध्ये जी माहिती दिलेली आहे किंवा त्याच्यामध्ये एक सूचना दिलेली आहे, मतदान केंद्राचा परिसर जो आहे त्याच्या 200 मीटरच्या बाहेर राजकीय पक्षांना बूथ लावता येतात, परंतु तो मंडप जो आहे तो 10 फूट बाय 10 फुटापेक्षा जास्त मोठा नसावा. त्याच्यामध्ये एक टेबल आणि एक खुर्ची फक्त अलाउड आहे. त्याच्यामध्ये फक्त पक्षाचा एक झेंडा आणि पक्षाचं चिन्ह असलेलं बॅनर लावण्याची मुभा आहे.
फक्त एक झेंडा आणि एक बॅनर, कसलाही फोटो नाही. आणि तो बॅनरचा सुद्धा साईज जर त्यांनी दिला आहे तो 4 फूट बाय 8 फूट याच्यापेक्षा मोठा नसावा. 4 फूट बाय 8 फुटाचा बॅनर, त्याच्यावर चिन्ह, पक्षाचा झेंडा आणि 10 बाय 10चा मांडव तुम्हाला टाकता येईल 200 मीटरच्या बाहेर. अशा पद्धतीनं त्यांना नियोजन करता येईल. आणि एका म्हणजे 10 मतदान केंद्र जर असतील तर एकच बिल्डिंग असेल तर त्याच्यात 10 मतदान केंद्र तर 10 नाही टाकता येणार किंवा 5 नाही टाकता येणार. ते प्रिमायसेसच्या बाहेर एकच असं त्याच्यामध्ये पूर्ण तरतूद आहे. याच्यामध्ये जे वोटर स्लिप देतील ते त्याच्यामध्ये कुठलंही चिन्ह वापरता येणार नाही, कुठलंही त्याचं नाव वापरता येणार नाही उमेदवाराचं. फक्त मतदाराचं नाव, मग त्याचा भाग क्रमांक, यादी क्रमांक, पोलीस स्टेशन क्रमांक फक्त लिहिता येईल, मतदाराचा अनुक्रमांक, एवढ्या चिठ्ठ्या देता येतील. आणि राजकीय पक्षांनी पण खूप चांगलं काम केलं, त्यांच्या वतीनं खूप चिठ्ठ्या मतदारांना मिळाल्या आणि प्लस आमच्या पण चिठ्ठ्या मिळाल्या. त्यामुळे यंदा आम्हाला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारे त्याचा फायदा घेता येईल या मंडळींना. आम्ही एक GIS ॲप पण डेव्हलप केलेलं आहे, आमचं पोर्टल केलं आहे, त्याचं आम्ही परवा अनावरण पण केलं. त्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला मतदान केंद्र माहीत असेल आणि तो आपण मतदान केंद्र टाकलं तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथपासून ते मतदान केंद्र कसं आहे, त्याचा रस्ता पण तुम्हाला गुगलसारखं आहे, ते गुगल मॅपसारखं डिस्टन्स किती वेळ लागेल आणि किती अंतर आहे याची पण माहिती आपल्याला मिळेल. मतदार यादीत नाव नसला नाही अशा बाबतीच्या तक्रारीबद्दल मी आपल्याला सांगितलं की या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही या माध्यमातून लोकांना माहिती दिली आहे. बऱ्याच लोकांनी नावं आम्ही दिली पण, म्हणजे 70% आम्ही ॲनालिसिस केलं तर नावं सापडली, आम्ही त्यांना दिली. बऱ्याच वेळेला 19 पासून कुठली निवडणूक झाली नसल्या कारणानं आणि त्याच्यामध्ये अनेक रिव्हिजन, अनेक संक्षिप्त रिव्हिजन, संपूर्ण रिव्हिजन झाल्या, स्थलांतरण, अमकं तमकं, या सगळ्यांमुळं मोठ्या प्रमाणावर साधारणपणे मी तुम्हाला सांगतो की 19 पासून आत्तापर्यंत गेल्या 5 वर्षात 12 वेळा आपण प्रसिद्धी दिली होती मतदार यादीला. आणि त्याच्या सर्व प्रति राजकीय पक्षांना दिल्या होत्या, त्याच्यात वेगवेगळ्या बैठका घेतल्या होत्या. गेल्या 2 वर्षामध्ये 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै या आणि 10 ऑक्टोबर यावेळी देखील आपण मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या आणि त्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या होत्या. गेल्या 2 वर्षामध्ये 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर अशा 1, 2, 3, 4 महिने दरवर्षी मागच्या 2 वर्षात आपण याद्या प्रसिद्ध केल्या. त्या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या, ECIच्या वेबसाईटवर, सिओनच्या वेबसाईटवर, आमच्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश केल्या, सगळ्या राजकीय प्रतिनिधींना दिल्या, त्याच्याबद्दल खूप बैठका घेतल्या, त्यांना माहिती दिली आणि वारंवार स्वीपच्या माध्यमातून अनेक सोसायटीमध्ये जाऊन याच्यात उपक्रम घेतले गेले, कॉलेजेसमधून उपक्रम घेतले गेले. म्हणजे गेले जवळजवळ 1.5 वर्ष हा उपक्रम आम्ही चालू ठेवलेला होता. आणि त्यामुळं ह्युमनली जेवढं पॉसिबल आहे, एवढं शक्य आहे तेवढं आपण प्रयत्न केलेले आहेत की जेणेकरून मतदारांना माहिती व्हावं, त्याने आपापलं नाव बघावं, त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर करावेत. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं 19 पासून किती प्रारूप यादी, किती पुरवणी याद्या प्रसिद्ध झाल्या हे सर्व मी आपल्याला देऊ शकतो माहिती, ही पण माहिती आहे. मुद्दा एवढाच आहे की त्याच्यामध्ये आता म्हणजे अगदी 15 एप्रिलपर्यंत आपण नावं घेतली पुणे, शिरूर आणि मावळसाठी. 15 एप्रिलपर्यंत ज्या मतदारांनी नाव नोंदवण्यासाठी अर्ज केले आणि ज्यांचे नाव पात्र झाले, त्यांना आपण घेऊन टाकली ती नावं. आणि त्यामुळं आता काही मतदार म्हणजे 2 मेसेजेस खूप फिरले 2 दिवसापूर्वी की तुमचं नाव जर डिलीट झालेलं असेल तर तुम्ही काहीतरी 7 नंबर भरा आणि 17 नंबर भरा, कुठला 17 नंबर माहीत नाही, आणि तुम्ही ते हे दाखवा तुमचं कसंही ओळखपत्र वगैरे आणि आपण मतदान करा. तर मला सर्वांना सांगायचं आहे की ही अशा प्रकारची जी माहिती ती पूर्णतः चुकीची आहे. आम्ही संबंधित व्यक्तींना नोटिसा काढलेल्या आहेत की आपण अशा प्रकारचा चुकीची माहिती मतदारांपर्यंत पोचवू नका, ज्याने खूप गोंधळ होतो आणि बरेच मतदार कदाचित ज्यांची नावं नाही आहेत ते अशा प्रकारच्या बातम्या वाचून येतात आणि त्यांना मनस्ताप होतो. तर मला वाटतं की अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या कृपया पसरू नयेत. 15 एप्रिलनंतर कुठलाही नवीन नाव आम्हाला ॲड करता येत नाही. मात्र 13 मेचं मतदान झाल्यानंतर आम्ही निश्चितपणे या बाबतीतला आणि आत्ता जे आमच्याकडे 6 नंबर फॉर्म लोकांनी भरून दिलेले आहेत
15 एप्रिलनंतरसुद्धा या सर्वच्या बाबतीमध्ये कॅम्पेन मोडमध्ये आम्ही यांची नावं नक्की घेऊ आणि ते मतदार यादीमध्ये घेतले. ऑफकोर्स ते सर्व पात्र पाहिजेत, म्हणजे त्याची छाननीच होऊन आम्ही घेऊ. आणि हे मतदार मात्र विधानसभा निवडणुकाकरता मतदानाला पात्र असतील, पण यावेळेला मात्र त्यांना दुर्दैवानं मतदान करता येणार नाही, हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो. त्यामुळे ऐन वेळेला काही कागदपत्र घेऊन आपण करा वगैरे अशा प्रकारच्या जर काही कुणी विनंती केली तर ती म्हणजे ती काही त्याच्यात ग्राह्य धरता येणार नाही, की ती स्वीकारता पण येणार नाही. तर हे थोडंसं मला वाटतं सर्व माझ्या पत्रकार आणि मीडियाच्या सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की आपण या बाबतीमध्ये थोडंसं आम्हाला मदत करावी. मी आपल्याला तेच सांगतोय, जरा प्लीज. गेल्या 5 वर्षामध्ये 21,69,000 21,69,000 names are added. 21,69,000 21,69,000 from 2019 onwards. डिलिशन पण आहे. 11,06,611 11,06,000 approximately deletions. 11,06,000 and modifications 4,07,000. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर या यादीमध्ये बदल आणि डिलिशन्स आणि अशा पद्धतीनं झालेला आहे. आणि हा सातत्यपूर्वक कार्यक्रम चालू आहे, ह्या काही थांबणार नाही. आणि त्यामुळे आमचा जरूर प्रयत्न आहे की जास्तीत जास्त स्वच्छ व्हावी ती मतदार यादी. फॉर्म नंबर 6 म्हणजे ॲडिशन 21,68,000 21,69,000 ॲड 21,69,000. वगळली जी आहेत ती 11,06,000 आणि मॉडिफिकेशन म्हणजे नावात थोडासा बदल झाला, पत्त्यात बदल झाला, अशी लोक आहेत ते 4,07,000. मागच्या आपलं जे 23 जानेवारी 24ला जे प्रकार हे झालं होतं 23 आता आजचा जो मदर रोल आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 2,29,400 एवढे आम्ही ॲडिशन्स केलेले आहेत. आफ्टर फायनल पब्लिकेशन ऑन 23rd of Jan. त्याचे पण देतो मी, सप्लिमेंटरी न पाहिजे तुम्हाला, ठीक देतो मी तुम्हाला. नंतर फॉर्म नंबर 7 जे डिलिशन जे झाले साधारणपणे ते 17,749 म्हणजे 23 आपला जो रोल प्रसिद्ध झाला 17,749 17,749 आणि मॉडिफिकेशन अराउंड 31,000. आणि तो जो त्यांना पाहिजे होता की 15 एप्रिलनंतर ॲडिशन्स 23 जानेवारीच्या 23 जानेवारीचा दिला तुम्ही, तो टोटल दिला आहे त्यांना. 15 एप्रिलनंतर किती मी देतो आपल्याला माहिती, विल गिव्ह यू दॅट इन्फॉर्मेशन. एवढे ॲड एवढे डिलीट नाही हे जे इंटिग्रेटेड मदरवर अजून 25 एप्रिल म्हणतात. 23 पासूनच आहे सर, 23 पासूनच आहे ना 2024 23 तारखेपासून. 23 तारखेपासून कबूल आहे, पण 15 एप्रिलनंतर पण काही नाव आली ना 15 एप्रिल पर्यंत. 15 एप्रिल ते 25 एप्रिल जो ब्रेक होता ना आपला तर ते पाहिजे. ठीक देतो मी आपल्याला. याच्यामध्ये आता 2-3 महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, एक तर मतदान केंद्रामध्ये प्रवेश कोणाला, काही घटना घडल्या ज्याच्यावर आम्ही काही कारवाई पण केली. तर मतदान केंद्रामध्ये जो मतदान अधिकारी असतो त्याला प्रवेश आहे. प्रत्येक उमेदवार किंवा त्याचा निवडणूक प्रतिनिधी आणि नियुक्त केलेला एकाच वेळेला एक मतदान प्रतिनिधी यांनापैकीच मतदानामध्ये प्रवेश असतो. ऑफकोर्स ज्याला मतदान करायचे ती व्यक्ती मतदानामध्ये प्रवेश करू शकते. आयोगाने प्राधिकृत केलेल्या ज्या व्यक्ती आहेत तुमच्या मीडियाच्या त्या प्रसारमाध्यमातील व्यक्तींना प्रवेश आहे. फक्त आपण मतदानाची गुप्तता भंग होणार नाही अशा प्रकारे तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये किंवा माहिती किंवा हे घेऊ शकता. आज आम्ही विशेष सूचना पोलिसांना देतोय, ऑलरेडी दिल्या, आज आणि उद्या परत आम्ही देतोय. आम्ही त्यांना सांगतोय की फील्ड लेवलवरपर्यंत त्या पोचवा, जेणेकरून आपल्याला वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना किंवा प्रसारमाध्यमांना कुठली अडचण येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत.
संवेदनक्षम मतदान केंद्रामध्ये सूक्ष्म मायक्रो ऑब्झर्वर असतात किंवा इलेक्शन कमिशनने अपॉइंट केलेले सगळे ऑब्झर्वर त्यांना मतदान केंद्रामध्ये जाता येतं. वेबकास्टिंगसाठी नेमलेला कर्मचारी मतदान केंद्रामध्ये जातो. नंतर आम्ही नेमलेले व्हिडिओग्राफर्स, चित्रकार हे त्या ठिकाणी जाऊ शकतात. त्याबरोबर जो पोलीस कर्मचारी असतो मतदान केंद्रावर, तो मतदान केंद्राच्या बाहेर तिथं त्याला अलाउड आहे आणि त्याला मोबाईल पण ठेवायला अलाउड आहे पोलीस कर्मचाऱ्याला. आणि आतमध्ये फक्त आणि फक्त प्रिसाइडिंग ऑफिसरला अलाउड आहे मोबाईल ठेवायला, बाकीच्या कुठल्याही व्यक्तीला अलाउड नाही. ओन्ली प्रिसाइडिंग ऑफिसर इज अलाउड. मतदाराबरोबर म्हणजे आता काही महिला छोटं मूल जर घेऊन झालं असतील तर त्यांना अलाउड आहे. अपंग मतदारांबरोबर किंवा अंध किंवा दिव्यांग मतदारांबरोबर असलेली व्यक्ती ती तेवढ्यापुरतीच त्यांना करू शकते. आणि इतक्याच ज्याला म्हणता येत एवढ्याच व्यक्तींना अलाउड आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना जी निवडणूक आयोगाने उद्धृत केली आहे. मागच्या काही 2-3 फेजेसमध्ये खूप ठिकाणी महाराष्ट्रातमध्ये 1-2-3 ठिकाणी आतमध्ये जाऊन मतदान EVMला थोडंसं म्हणजे तोडफोड करणे वगैरे असे प्रकार घडले आणि याच्यामध्ये पूजा केली, त्यांच्यावर गुन्हा पण दाखल झाला. आता त्याच्यामध्ये जे काही सेक्शन्स आहेत तेवढ्याच ॲक्शन दाखवू शकतात ना, म्हणजे तो काय असा नाही. मला बाकीचं माहीत नाही. पुणे जिल्ह्यामध्ये असं कधी घडत नव्हतं. मी अनेक वर्ष पुण्यामध्ये काम करतो, पण आला असेल तर ते अलाउड नाही आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये ही सूचना सक्त आहे की कुठल्या प्रकारची पूजा बिजा होणार नाही आणि त्याच्यात संबंधित आम्ही पोलिंग स्टेशनचे कर्मचारी आहेत त्यांच्यावरही कारवाई सुरू केलेली आहे. त्यामुळे प्रिसाइडिंग ऑफिसर, ऑल पोलिंग ऑफिसर्स अँड द पोलीस ऑफिसर हू इज प्रेझेंट, हू वॉज बेसिकली त्या ड्युटीवर होते, त्यांचं ऑलरेडी एक्सप्लेनेशन मागवलं आहे आणि आज किंवा उद्या त्यांच्यावर उचित आम्ही कारवाई करू. तर ह्याच्या बाबतीमध्ये कायदा अत्यंत कठोर आहे किंवा अत्यंत स्पष्ट आहे की काही अलाउड नाही. आणि जर कुठलं झालं असेल तर ते दुर्दैवी घटना आहे आणि बेकायदेशीर घटना आहे आणि त्याच्यावर आम्ही कारवाई करू. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आजचा आहे जो मला तुम्हाला सांगायचा आहे, 1 सेकंड अर्थात, कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या परिघामध्ये कोणत्याही व्यक्तीला मोबाईल नेता येणार नाही. त्यामुळे आम्ही सर्व मतदारांना विनंती करतो की आपण आपले मोबाईल एकतर आपल्या गाडीत ठेवावेत यायचे असतील तर, किंवा आपण आपल्या घरीच ठेवावेत आणि मतदान करेपर्यंत ते कृपया वापरू नयेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदान केंद्राच्या त्या परिसरामध्ये जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं, फोटो काढणं, मतदान केंद्राच्या आतमध्ये जाऊन मतदान करताना काही व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढणं हा गुन्हा आहे आणि त्याच्यावर RP आणि इतर ॲक्टखाली कारवाई होते. त्यामुळे आमची सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की कृपया याचा आपण निश्चितपणे पालन करावं, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा अडचण किंवा कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही. बहुतांशी मतदार नियमानुसार या गोष्टी पाळतात आणि करतात देखील. काही मतदारांमध्ये अशा प्रकारला कधी चूक झाली तर बऱ्याच वेळेला अननेसेसरीली ते वातावरण खराब होऊन जातं. तर आमची सर्वांना नम्र विनंती आहे आणि आपल्याला मला वाटतं ही चौकटीतली बातमी द्या कृपा करून मित्र हो की प्लीज डोंट ब्रिंग मोबाईल. या ठिकाणी मोबाईलचा वापर झाला. ज्या ठिकाणी आम्हाला आढळलं, आम्ही 2 ठिकाणी इन्व्हेस्टिगेट करतो. आमच्याकडे सोशल मीडियावर जे फिरलं एक ठिकाणाच्या बाबतीमध्ये, वी आर ट्राईंग टू फाइंड आउट आणि कारवाई करणार आम्ही. मतदान करताना त्यांनी दाखवलं आहे, फक्त त्याच्यामधले ते मतदान केंद्र दिसत नाही आम्हाला, पण त्याच्यात इन्व्हेस्टिगेट करतो आहोत आम्ही सायबरच्या सेलच्या दृष्टीनं. पण त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं काय कायदाच आहे तो 144 खाली या बाबतीमध्ये आम्ही ऑलरेडी नोटिफिकेशन काढलेलं आहे. ते नोटिफिकेशन इन प्लेस. काय नाही त्यांच्यावर नाही ज्या शूटिंग काय ज्या लोकांनी शूटिंग केलं, उदाहरणार्थ ते पूजेचं शूटिंग झालं, त्यांच्यावर कारवाई होती आहे. आता तो जो नाही त्यांच्यावर कारवाई होती आहे, तेच सांगतो मी आपल्याला, त्यांच्यावर कारवाई होती आहे. नाही अशा काही नाही परस्पर त्यांनी काय केलं असेल, काय दाखवलं काही नाही आहे, पण जे निदर्शनास आलं नाही. जर मी तेच सांगतो आपल्याला की दिस इज नॉट अलाउड.
आणि या बाबतीमध्ये अत्यंत कठोर अशी कारवाई आम्ही करू आणि ती करताना संबंधित अधिकाऱ्यांवर पहिली कारवाई होईल की ज्यांच्या प्रिमायसेसमध्ये किंवा त्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ते काम करतात आणि त्यांनी अलाव केलं आणि ज्यांनी केलं त्या मतदारावर देखील आम्ही त्याच्यावर कारवाई करू निश्चितपणे. मगाशी तुम्ही म्हटलं सर की 200 मीटरच्या बाहेर पॉलिटिकल पार्टीला एकच खुर्ची आणि एक करतात दोन खुर्च्या टेबल. प्रत्यक्षामध्ये बारामती जी आता इलेक्शन झाली खडकवासला तुम्ही बघितलं असेल तर किमान 10 ते 15 टेबल आणि खुर्च्या आणि अधिक 100 ते 200 कार्यकर्ते तिथं हे सगळं वाटप चालू होतं खडकवासल्यामध्ये सर्वात चालू होतं. खडकवासल्या पवार इंग्लिश स्कूल नांदेड सिटी मधल्या शाळेमध्ये सर्व भाजपचे कार्यकर्ते आतमध्ये मोबाईल घेऊन होते मतदान केंद्रामध्ये. नाही, मतदान केंद्रामध्ये मोबाईल कार्यकर्ते आतमध्ये जाऊ शकत नाही साहेब. होते तिथे. त्याच्यामध्ये मतदानाचे एजंटच आतमध्ये असतात मतदाराशिवाय. फक्त वेगळे पोलिंग एजंट असतात ते त्यांना पण अलाउड नाही आहे. त्यांना अलाउड नाही. हे घडलं तिथं प्रत्यक्षामध्ये. मी आपल्याला पुन्हा सांगू इच्छितो की तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये तथ्य असेलही. पुणे, शिरूर, मावळ 13 मेला या कुठल्या गोष्टी आम्ही अलाव करणार नाही. अशा गोष्टी झाल्या तर संबंधित जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. या बाबतीमध्ये देर इज नथिंग एल्स आय वॉन्ट टू टॉक अबाउट. ही 100% कारवाई होईल आणि अशा सक्त सूचना संपूर्ण सर्व स्टाफला मी दिलेल्या आहेत. तर या बाबतीमध्ये आपण थोडीशी आम्हाला मदत करा. नाही, त्याच्यामध्ये RP ॲक्टमध्ये तरतुदी आहेत. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं सस्पेन्शन, त्याच्यावर विभागीय चौकशी आणि इतर ज्या काही शिक्षा कठोर किंवा त्याच्यामध्ये त्यांचा आढळून आला तर नक्की गुन्हा काय आहे याच्यावर त्याच्यातली जी काही शिक्षा ती त्याला होते. वोटरवर जर ह्याच्यामध्ये भंग केला असेल तर आतमध्ये बिहेवियर जो आहे ना, पोलिंग बूथ बिहेवियर यासाठी एक सेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये जर काही तुम्ही जर त्याच्या पद्धतीने बिहेवियर जर केलं असेल त्या ग्रॅव्हिटीप्रमाणे त्याला IPC शिक्षा पण आहे. मग त्याच्यामध्ये काही दंडात्मक शिक्षा आहे, काही कारागृहाची पण शिक्षा आहे. तर या शिक्षा नाही, पूजे जी झाली असेल तर त्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार. आता ती फक्त पूजा करताना ते घुसलून पूजा केली आहे का ह्यांच्या संमतीनंच झालं हे नुसते देवर बायस्टँडर्ड्स हा विषय आपला तपासाचा भाग आहे. शी विल फेस कॉन्सिक्वेन्सेस. त्याच्याबद्दल जी कोणी व्यक्ती असेल ती कुठल्या पोस्टचा विषयच नाही. गुन्हा तर दाखल केला आहे आणि त्याची चौकशी पण सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये काय अडचण नाही. एकच मिनटं. एक टिपिकल मागच्या वेळेला तक्रार आली होती. DG लॉकरमध्ये आमची हे आहेत कागदपत्र आणि त्यामुळे आम्हाला मतदान करू द्या. तर DG लॉकर मोबाईलच नाही अलाउड करणार तर DG लॉकरचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे DG लॉकरचं काही आम्ही नाही, हार्ड कॉपी घेऊन जावं लागेल. ओरिजिनल तुमचं ओळखपत्र असेल, ड्रायव्हर लायसन्स असेल, जे काही आम्ही 12 प्रकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ते जे काही निवडणूक आयोगाने दिलेली कागदपत्र किंवा ओळखपत्र वेगवेगळी तर त्या बाबतीमध्ये आम्ही हे करू. बँकेचं पासबुक हा एक तक्रारीचा विषय होता. त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट सूचना दिल्या आहेत की बँकेचं नुसतं पासबुक घेऊन गेलं तर ॲडिशनल जे काही त्यांचं प्रूफ आहे त्याच्या आयडेंटिटीचं ते तपासा. मग ड्रायव्हर लायसन्स असेल किंवा इतर काही जे काही प्रूफ असतील तर जेणेकरून तोही तक्रारीचा विषय होणार नाही की बँकेचं पासबुक, विशेषतः सहकारी बँकेचं पासबुक, त्याच्यामध्ये आम्ही ती पण सूचना केलेली आहे. नाही बाकी खूप आहेत ना, 11 बाकी आहेत. नाही बऱ्याच वेळेला तरतूद अशी आहे की समजा तुम्ही एखादं घेऊन गेलात आणि शंका जर आली तर मी ॲडिशनल प्रूफ मागतो. म्हणजे आता एखादा मिसिंग ॲबसेंट वोटरचं आमच्या यादीमध्ये नाव आहे ते पण एक महत्त्वाचं आहे की जे वोटर्स ॲबसेंट आहे किंवा त्यांची एक यादी आमच्याकडे असते ॲबसेंट, शिफ्टेड अँड डेड अशी यादी सप्लिमेंटरी आमची यादी असते, त्याला जोडलेली असते प्रत्येक मतदान केंद्रावर. पण समजा तो माणूस आला, त्याचं नाव आहे परंतु ॲबसेंट आहे म्हणून मार्क आहे आणि त्या जर व्यक्तीनं जर आपलं ओळख दाखवली, पटवली तर आमचं प्रिसाइडिंग ऑफिसर अजून खात्री करतो की खरोखर तेच वोटर आहेत ना आणि जर असेल तर त्याला वोटिंग करून दिलं जाऊ शकतं. तर मात्र त्याचा ॲबसेंटीचा जो आहे तो त्याचं प्रतिज्ञापत्र वगैरे घेतलं जातं. त्याला प्रोसेस आहे, ती प्रोसेस करून त्याला मतदान करू दिलं जातं. अशी प्रक्रिया कायद्याने विहित केलेली सगळी प्रक्रिया अवलंबून त्याला मतदान करून दिलं जातं. सर यावेळेला आपण 35 गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सुरुवात केली आहे. पहिला प्रयोग देशात करतोय. ते नेमक्या 35 सोसायट्यांमधले वोटर संख्या किती आहे? 35 लोकांची यादी माझ्याकडे आहे.
आपल्याला वोटरची संख्या देतो, साधारणपणे आपलं वोटर आहे ना आत्ता पोलिंग स्टेशन ते 1200 ते 1400 या दरम्यान आहे. साधारणपणे 1200 आम्ही आत्तासुद्धा 1200च्या खाली दिलेलं नाही आहे. ज्या ठिकाणी हा साधारणपणे 1200 मतदान आहेत अशाच ठिकाणी आम्ही 35 दिल्यात सोसायटीमध्ये, कारण छोटं मतदान केंद्र करून उपयोग नाही. ते पण म्हणजे 35,000 वोटिंग जास्तीत जास्त होईल त्याच्यावरती. होईल. 100% झालं तर होईल. त्यातलं 10% तर नॉर्मली तसं होत होतं. म्हणजे 3,500 ते 4,000 होत होतं. फक्त 30,000 वोटिंग वाढावं म्हणून आपण हे सगळा उपद्रव केला. नाही मुळात नाही मुळामध्ये सोसायटीमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की ही सुद्धा इव्हॉल्विंग प्रोसेस आहे. बहुतांशी वेळेला आपण सरकारी इमारतीमध्येच मतदान केंद्र घेतो, ते नाही मिळालं तर निमसरकारी घेतो, ते नाही मिळालं तर आपण खाजगी पण घेतो. पोलिंग मतदाराचं प्रमाण वाढवावं याच्यासाठी काही अभ्यास केले गेले आणि तेव्हा असं लक्षात आलं की हायराईज बिल्डिंगमध्ये किंवा मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये विशेषतः शहरी भागामध्ये आणि पुण्यामध्ये विशेषतः मतदानाचं प्रमाण खूप कमी आहे आणि त्याच्यामध्ये अर्बन ॲपॅथी म्हणजे नाही मतदार खूप लांब आहे, पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, गर्दीच खूप आहे वगैरे वगैरे कारणास्तव मतदान केलं जात नाही. म्हणून मग सोसायटीमध्ये जर मतदार केंद्र उघडलं तर मतदानाचा टक्का वाढतो असं त्यांचा अभ्यास होता आणि म्हणून आपण काय केलं आणि त्याची एक प्रक्रिया आहे परत, म्हणजे लगेच आम्हाला वाटलं आणि केलं असं होत नाही, कारण त्याला परत ते नोटिफाय करावं लागतं, पॉलिटिकल पार्टीला बोलून सांगावं लागतं, त्याच्यावर त्याचे पूर्ण परत ते भाग फोडून बिडून ते मतदान त्याला ECIची मान्यता लागते. म्हणून यंदा आम्ही 35च केल्यात, पण येत्या काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त त्या मतदान केंद्र वाढवू सोसायटीमधली. त्याच्यामध्ये पुन्हा ती सोसायटीची जागा पाहिजे, रजिस्टर्ड सोसायटी पाहिजे, ती जे काही केंद्र घेतो आहे आम्ही चालवायला त्याची सर्वसामान्य हवं ते हे सगळं करून. पण मला निश्चितपणे खात्री आहे की सोसायटीमध्ये जर मतदान केंद्र उघडलं त्याचा फायदा होईल, कारण तुम्हाला बाकी काय करावं लागणार नाही, पार्किंग किंवा वेळ घालवणं वगैरे, तुम्ही ताबडतोब खाली उतरून मतदान करा. Considering that last elections, Pune fared only 49% in voting. Considering all these arrangements that have been made, do you see the 70% touch? What is the expected voter turnout which you're expecting? So I would be expecting it more than national. That is my with see कसं आहे की आपण परीक्षा देतो, आपण पूर्ण तयारी करतो, तर आपण 95% तरी मार्क मिळावेत असं वाटतं. सो आय थिंक वी हॅव डन इनफ एफर्ट, जे काही शक्य तेवढं केलं आहे. फायनली कसं आहे की मतदारांचा पण तो एक चॉईस आहे आणि मला वाटतं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, सगळ्यांना कळतं आणि सुज्ञ मतदार आहेत आणि त्यामुळे ते मतदान करतील अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही विनंत्या पण करतो आहोत, आम्ही अर्ज करतो आहोत, आवाहन करतो आहोत की तुम्ही मतदान करा. कारण पूर्ण मी तुम्हाला सांगतो मोर दॅन 70,000 पर्सनल हॅव बीन वर्किंग डे अँड नाईट. वी हॅव मोर दॅन 83.4 lakh voters, which is 40 lakh voters, which is highest in any district of Maharashtra. 4 पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीज, जवळजवळ 8,400 मतदान केंद्र आणि मला वाटतं प्रत्येक ज्या निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण सुद्धा म्हणजे मीडियाची सुद्धा मंडळी गेले 3-4 महिने आपण पण हे करतो आहोत. तर कोणालाही वाटणं साहजिक आहे की याचा निकाल चांगला लागावा, याच्यातनं चांगलं मतदान व्हावं आणि आय थिंक तेवढी आमची प्रामाणिक इच्छा आहे की जास्तीत जास्त मतदान व्हावं. बारामतीमध्ये 59.50 12 तुम्हाला माहिती देतो, 12ची दर झालं पूर्ण. काही मयत झाल्या दुर्दैवानं, काही लोकांनी परत सांगितलं की आम्हाला करता येणार नाही, असे पण आहेत केसेस. मी मतदानाला गेलो होतो, 99 वर्षाचे गृहस्थ होते आणि सालिसबरी पार्कमध्ये आणि व्यवस्थित मतदान केलं आणि ही वॉज परफेक्टली ऑल राईट आणि ही वॉज व्हेरी हॅपी टू वोट. 99 years. बारामतीमध्ये नव्हता केला. हां खडकवासला, तो एक्झॅक्ट मला फिगर नाही आहे पार्थ, मी देतो तुम्हाला. तिथं किती मतदान झालं आपण जस्ट टू अनालाइज विल डू दॅट. नाही त्याच्यामध्ये अशी हे आहे म्हणजे त्याच्यामध्ये रोटेशननी सुद्धा बसण्याची, त्याच्यामध्ये राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, मग रेकग्नाइज पार्टीचे उमेदवार आणि मग अपक्ष असं साधारणपणे असतं आणि जर गर्दी झाली तर त्यांना रोटेशननी पण आपण देतो.
त्यामुळं 35 उमेदवार एका वेळेला येण्याची काही परिस्थिती नाही आहे. बारामतीमध्ये नव्हतं, पण साधारणपणे 7-8 तिथं खुर्च्या असतात जसे बसायच्या किंवा सतरंजी पण टाकली जाते बऱ्याचदा. आणि मग त्यांना विनंती केली जाते की एकदम एवढी गर्दी तर होणार नाही, तुम्हाला आळीपाळीनं. फायनली काय आहे की तिथल्या तो जो काही एजंट आत बसलेला असतो त्यांनी एवढंच बघायचं असतं की जी प्रक्रिया चालू आहे त्याच्यामध्ये काही अडचण नाही ना, काही बोगस वोटिंग त्यांना चॅलेंज करू शकतात ते की हे बोगस आहे बाबा. तर अशा प्रकारची घटना काही घडलेली नाही आणि बारामतीत पण काही घडलेली नाही आणि पुण्यातही घडणार नाही, कारण आपण इतकी आता बघतो ते सर्व फोटो आहे त्याच्याकडे बाकीचे सर्व कागदपत्र आहेत तरच होतं मतदान, त्यामुळे त्याची काही अडचण नाही येणार. ऑलरेडी आपण AROना आणि बूथ लेवलला सांगितलं आहे, आमच्याकडे काही आलात पण आहे. तर त्या ठिकाणी आमच्या AROची जी हेल्पलाईन आहे तिथं जरी कळवलं तरी ते येऊ शकतात. फक्त ते थोडंसं लवकर कळवलं तर बरं होईल, कारण मग त्याप्रमाणे नियोजन करतात. आम्ही साधारणपणे 80+ व्यक्तींनाच ती सुविधा देतो आहे. दिव्यांगांचं आलेत आमच्याकडे काही काही रिक्वेस्ट. आमचं सक्षम ना आपलं ॲपचं ना, सक्षम सर. सक्षममध्ये पण आपण देऊ शकता ॲपमध्ये आम्हाला, किंवा मला हे मतदान करायचं आहे आणि मला व्हीलचेअर हवी आहे किंवा मला ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी 80+ त्या लोकांना आम्ही देऊ शकतो. देतो मी माहिती आपल्याला. काल रात्रीपर्यंत आणि आज पण काय होते तर मी ती माहिती तुम्हाला देतो. बहुतांशी लोकांनी ही सवलत नाकारायचं, म्हणजे प्रत्यक्ष मतदान करायचं संधी किती घेत आहेत? खूप म्हणजे इतकं चांगला प्रतिसाद आहे की ते म्हणतात. इनफॅक्ट आम्ही पुण्यामधल्या सर्व वृद्धाश्रमांमध्ये खास ऑफिसर पाठवले होते आणि त्यातल्या ऑलमोस्ट सगळे लोक म्हणले की नाही आम्हाला मतदानला यायचं आहे. आणि एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि आपण बघितलं असाल खूप वयस्कर व्यक्तींनी सगळ्यांनी उत्साहाने येऊन मतदान केलं, म्हणजे दॅट इज अ व्हेरी हार्टनिंग थिंग आणि खूप चांगली गोष्ट आहे. युवक मतदारांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी बारामतीमध्ये युवकांनी चांगलं मतदान केलेलं आहे. फोटो सेल्फी आम्ही जवळजवळ 1700 सर्टिफिकेट वाटली याच्यामध्ये, ज्यांनी केलं पहिल्यांदा आले त्यांना, जेणेकरून एक चांगलं वातावरण आपल्याला. हे जे काय दिलं आहे कुठे 1397 85+ लोकांनी मावळ, पुणे आणि शिरूरमध्ये वोटिंग केलं आहे. 1397 85+, 1397. आणि PWDनी 265 PWDs हॅव ऑलरेडी वोटेड. असं सगळे मिळून 1662. अजूनही आज उद्या होऊ शकतं, म्हणजे त्यांना 5 दिवस अगोदरचं त्यांना हे आहे. देतो मी आता. EOC हे जे आहे ते EDC इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट जे आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 9135 EDC आम्ही आतापर्यंत दिलेले आहेत सर्व यांना. आणि ते मतदान करतील प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जिथं ते असतील त्यांच्या मतदारसंघामध्ये, त्याप्रमाणे ते मतदान करतील. आमचं ETPBS जे आहे, जे सर्व्हिस वोटरला जातं, तर ते सर्व ETPBS प्रक्रिया आमची पूर्ण झाली आहे. आणि त्याच्यामध्ये ते आता मतमोजणीच्या 1 तास अगोदर निर्धारित वेळेच्या तिथपर्यंत आता इलेक्ट्रॉनिकलीच येतात आमच्याकडं आणि आम्ही ते हे करून त्या पद्धतीनं आम्ही हे करतो, काउंटिंग करतो त्याचं. मुवमेंटचे बरेच कारणं आहेत. एकतर काही रॅशनलायझेशन प्रकरणामध्ये मी जसं म्हणलं की 1400च्या पेक्षा मतदार वाढले तर आपण ऑक्झिलरी पोलिंग स्टेशन करतो. काही वेळेला काही मतदान केंद्र शिफ्ट झाली आहेत, डिमॉलिश झाली बिल्डिंग, नवीन बिल्डिंगमध्येच झालं मतदान केंद्र. काही वेळेला ही रॅशनलायझेशनची प्रक्रिया करताना कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचं नाव एका केंद्रात, उर्वरित दोघांचं नाव दुसऱ्या केंद्रात असंही झालं आहे. पण आम्ही त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फोनवर कॅन्टोन्मेंटमधनं बरेच आमच्याकडे आले. मी माझं म्हणलं की 60-70% लोकांना वी कुड म्हणजे त्यांना दाखवून दिलं आम्ही ते, किंवा तुमचं इथं नाही इथं आहे, अशा प्रकारची गोष्ट घडते आहे. हो, बाहेर गेलेलं माझ्याच बाबतीत झालेलं आहे. मी म्हणलं ना ऑक्झिलरी झालं. फोडताना कुटुंबासकट झाला पाहिजे, पण या सगळ्या याच्यात चुका होतात. अशा प्रकारची चुकाला आता ते झालं आहे त्याला काही इलाज नाही. फोटोग्राफी संदर्भातला विषय की काही जागी आम्हाला DSLR कॅमेराज अलाउड नाही केले गेले. जेव्हा आमच्या पासवर क्लिअरली लिहिलं होतं
की फोटोग्राफर, आमचं पब्लिकेशनचं नाव आणि फोटोग्राफरचं लिहिलंय. पण म्हणजे इलेक्शन कमिशनने हे ऑथराईज कमिशनचं काय सर? जे आम्हाला जे मिळालंय ना. नाही, मला आत्ता जो तुमचा कन्सर्न आहे तो काही बाकी तुम्ही होतात मला वाटतं त्यावेळेला त्यांनी बोलून दाखवला आणि वी विल टेक केअर. आम्ही यावेळेस जरा थोडं तुम्ही याच्यामध्ये- वी विल डेफिनेटली. आम्ही आज पोलिसना संध्याकाळी भेटतो आहोत, पोलीस ऑफिसर्स आणि त्यांना आम्ही स्पष्ट लेखी सूचना देतो. मी मगाशीच सूचना दिली मोघे साहेबांना की या बाबतीमध्ये एक स्पष्ट सूचना द्या त्यांचं म्हणणं आणि असं द्या. होतं की इथे मोबाईल अलाउड नाहीये, तर तुम्ही DSLR नाही, नाही. घेऊन येऊ शकता. प्राधिकृत फोटोग्राफर्स त्याच्यावर लिहिलंय ना. अधिकृत आहे हे. मी तुम्हाला सांगितलं की इट इज सो. यावेळेला आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना देखील खूप प्रशिक्षण दिलं. कसं असतं बऱ्याच वेळेला की लास्ट मॅन स्टँडिंग असतो, त्याचं जे काही समज असते किंवा त्यातला जे कळतं ते तो करतो. यावेळेला आम्ही खूप प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना एज्युकेट करण्याचा प्रयत्न केला आहे. ही जी पर्टिक्युलर बाब आहे ती आजही परत आम्ही सांगतो, आज उद्या परवा तिन्ही दिवशी आम्ही सांगू आणि आपल्याला अडचण येणार नाही याची बाबतीमध्ये. नाही, तुम्ही मोघे साहेबांना फोन करा, माझ्या कंट्रोल रूमला फोन करा, तुमची नावं द्या, आम्ही जस्टिफाय स्पेसिफिकली त्यांना सूचना देऊ. आम्हाला देतो ना, देतो आम्ही. आम्हाला जे ओळखपत्र दिलंय पोलिंग सेंटरला एंट्रीसाठी त्यात एक clause आहे की तिथं आम्हाला प्रवेश द्यायचा हे तुम्ही ठरवणार, मतदान अधिकारी. कसं आहे प्रिसाइडिंग ऑफ, बरोबर आहे. कारण याचं कारण आहे, तुम्हाला नाही सोडणार. याचं कारण आहे की समजा गर्दी आहे खूप, आता तुम्ही मग म्हणजे शेवटच्या क्षणी तिथं जात आहे आणि तो प्रिसाइडिंग ऑफिसर इज सो बिझी, तर त्यावेळेला तुम्ही सुद्धा समजून घेऊ शकता की बाबा तू थांब जरा थोडा वेळ, आत्ता नका जरा थोडा वेळ घेऊ. दादा मी सांगितलं आपल्याला, वी विल गिव्ह इन्स्ट्रक्शन्स अँड वी विल बाय ओनली रिक्वेस्ट इज की मतदान प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारची ज्याला मुळात इनकन्व्हिनियन्स होईल असं प्रकारे कृपया हे करू नका. आपल्याला जे काही फोटोग्राफ्स तुम्हाला जे लागतात ते यू कॅन ऑलवेज हॅव इट. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. कोणाला हो पाठवलं हो.